कोकणात अडचणीतल्या सहकारी संस्थांना ऊर्जितावस्था मिळाली पाहिजे। वेगवेगळे प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून इथल्या आर्थिक विकासाला बळकटी मिळाली पाहिजे। या अनुषंगाने या ठिकाणी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याची जी सहकारी बोर्ड आहेत, जे राज्य संघाची जिल्ह्याची बोर्ड आहेत, जे शिक्षण प्रचार प्रसाराचं काम करतात, तर त्यांची आज विभागीय बैठक या ठिकाणी लावलेली आहे आणि त्यामध्ये कोकणात सहकाराच्या माध्यमातून आणखी संस्था नाविन्यपूर्ण करता येतील का, असणाऱ्या संस्थांच्या अडचणी काय आहेत आणि भविष्यामध्ये कोकणात सहकार वाढावा म्हणून काही ॲक्शन प्लॅन करता येतो का, यावर आज तिन्ही जिल्हा बोर्ड, सहकार खात्याचे अधिकारी, पुण्यावरून आलेले राज्य संघाचे सर्व अधिकारी अशी एक संयुक्त बैठक आहे आणि निश्चितपणे त्या बैठकीच्या माध्यमातून कोकणच्या सहकाराला एक दिशा मिळेल। तर मी कोकणच्या मातीतनं येतो, या कोकणातही काहीतरी व्हावं। सहकारात काम करत असताना, एका बँकेचं नेतृत्व करत असताना, राज्यातल्या सहकार शिखर संस्थेचं नेतृत्व करत असताना या मानसिकतेतनं त्याची सुरुवात आपण आजच्या बैठकीतनं करतोय आणि त्याच्यामुळं निश्चितच येणाऱ्या काही काळात कोकणामध्ये सहकार त्या ठिकाणी वाढलेला दिसेल। असणाऱ्या संस्थांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करू आणि सगळ्यात विशेष म्हणजे आज कोकणात मोठ्या प्रमाणावर काजू उत्पादन होतं, नारळ होते, कोकम आहे आपल्याकडे, मासेमारी मोठ्या प्रमाणावर आहे, टुरिस्टला प्रचंड अशा प्रकारचा स्कोप आहे। तर या सगळ्या गोष्टींमध्ये काय काय करता येईल, सरकारच्या मदतीनं त्या सरकारचा राजाश्रय घेऊन अर्थपुरवठा बँकेकडून करून आणि इथली सहकारी संस्था जर उभी करून काही लोक पुढे आली तर अशा प्रकारचे प्रकल्प किंवा योजना करण्याचा मानस आहे आणि त्या अनुषंगाने आज प्राथमिक अशा प्रकारची बैठक त्या ठिकाणी होते। आज प्रक्रिया उद्योग तुम्हाला आठवून एक नाव सांगायला हवे, तर मला वाटतं जर आपण विदर्भासारख्या ठिकाणी प्रक्रिया उद्योग संत्रावर उभा राहतो तर आपल्याकडं तर फलोत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे, तर त्याच्यावर उभं राहू शकतो किंवा जे करतायत ते बऱ्याचदा त्या ठिकाणी त्यांना आर्थिक पाठबळ नसतं, सरकारी बॅकअप नसतं। मग या सगळ्याचा एक एकत्रित असा विचार करून त्यांच्यासाठी काय नेमकं केलं पाहिजे, त्याच राज्य सहकारी संघाच्या मार्फत तशा प्रकारचा आम्ही कृती आराखडा बनवणार आहोत आणि जिल्हा बँकेच्या मार्फत आपण बोलताय तर मी मुंबई जिल्हा बँकेचा अध्यक्ष आहे, मी कार्यक्षेत्र माझं मुंबई आहे, तथापि आम्ही सहकारी चांगले प्रकल्प असतील तर राज्यभर अर्थपुरवठा करतो। पुढे कोण काय करेल मला माहीत नाही, पण मी अशा प्रकल्पांना पैसे द्यायला तयार आहे। बरं, गेले 15 वर्षापासून मी सांगतोय, म्हणजे महाडला माझा सत्कार हिरवळ प्रतिष्ठानने केला, 15 वर्षापूर्वी मी अध्यक्ष झालो, तेव्हा मी त्यांना आवाहन केलं होतं कुणीतरी 1-2 प्रकल्प करा, तुम्हाला अर्थपुरवठा मी त्या ठिकाणी करतो। तर कोकणातल्या सगळ्या 5ही जिल्हा बँका ताकदवर नाहीत, अ वर्गात आहेत। मुंबई जिल्हा बँक त्या ठिकाणी अ वर्गात आहे, 15,000 कोटीची बँक आहे। ठाणे जिल्हा बँक 8-10 हजार कोटीची बँक आहे। रायगड बँक 6-7 हजार कोटीची आहे, तुमची 5,000 कोटीची आहे, सिंधुदुर्ग 2-2.5 हजार कोटीची असेल। मी बोललो ह्या 5 बँका आपण जरी एकत्रित आलो आणि आपण जर एकत्रित प्रोग्राम केला, म्हणजे प्रत्येक बँकेने साधारण एक 200 कोटी रुपये जरी द्यायचं ठरवलं तरी त्या ठिकाणी 1,000 कोटी रुपये आपण कोकणासाठी, कोकणच्या विकासासाठी, प्रकल्पासाठी देऊ शकतो। ही भूमिका मी आज जिल्हा बँकेत मांडले। सिंधुदुर्ग बँक तर तयारच होईल, नितेशजी राणे तयार आहेत, ठाणे जिल्हा बँक होईल, मग रायगड जिल्हा बँकेशी पण बोलेन आणि ह्या 5 बँकेची एक बैठक मी लावणार आहे की आपण केवळ डिपॉझिट घेणं आणि कर्ज देणं या पलीकडे आज आर्थिक ताकद आपल्याकडे आहे, तर ती या कोकणच्या विकासासाठी, प्रकल्पांसाठी किंवा योजनांसाठी कशी मार्गी लावता येईल याचा आम्ही एकत्रितपणे विचार येणाऱ्या काही दिवसात करणार आहोत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।